सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पाहिला, खूप व्हायरल होत आहे. आणि तो व्हिडिओ जेव्हा मी पाहिला त्यावेळेस खूप दुःख वाटलं की समाजामध्ये अशी खूप वाईट प्रवृत्तीची माणसं आहेत की ठीक आहे, आज तुमचं तुमच्या पत्नीसोबत विचार जुळत नाहीत, मग मारणं हाणणं हे कितपत योग्य आहे आणि हे कितपत योग्य वाटत आहे. आज तुमची पत्नी तिच्या माहेरचे सर्वांना सोडून, सर्व स्वप्ने सोडून आज ती तुमच्यासोबत नांदण्यासाठी आलेली असते, तुमच्या हितं आलेली असते आणि तुमचे तिचे विचार जुळत नाही म्हणून अनेक पुरुष किंवा अनेक व्यक्ती आपल्या पत्नीवरती अन्याय करतात आणि तिला हाणमार करतात. हाणमार करून तुमचा मार्ग निघतो का किंवा तुमचे विचार जुळतात का ह्याचा देखील त्यांनी बारकाईने अभ्यास केला पाहिजे. कारण टाळी एका हाताने वाजत नाही, दोन्ही हाताने टाळी वाजते. कुठेतरी दोघांचंही चुकलेलं असतं, पण सगळा राग हा त्या महिलेवरतीच निघतो. असं का? आज तुम्ही पाहता ह्या व्हिडिओमधील त्या महिलेची कंडिशन पाहून खूप दुःख होत आहे. माझं तर अशा मुलींना किंवा अशा महिलांना एक सांगणं किंवा एक विनंती आहे की ठीक आहे, तुमचे विचार जुळत नसेल ना तर सोडून द्या. मी म्हणणार नाही की तुम्ही डायव्होर्स, घटस्फोट द्या किंवा विभक्त व्हा. ठीक आहे, सोडून द्या, समजून सांगण्याचा प्रयत्न करा, सोडून द्या. जे तुम्ही लग्न झाल्यानंतर किंवा लग्न होत असेल, जे तुम्ही तुमचे स्वप्नांचा गळा दाबून किंवा स्वप्न सोडून तुम्ही लग्न केलेलं असतं, तर कुठेतरी मला असं वाटतं की त्या स्वप्नांसाठी तुम्ही जगा. जर तुम्हाला लहान मूलबाळ असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी जगा. आणि जर तुम्हाला लहान मूलबाळ नसेल तर तुमची काही स्वप्न असतील. असं काही नसतं की ठीक आहे, हा पहिला म्हणजे हा पती आपल्याला त्रास देतोय, मग आपण ह्याला डायव्हर्स देऊ आणि दुसरं लग्न करू. पण उद्या जर दुसरं लग्न केलं, तो पण ह्याच्यापेक्षाच वाईट जास्त निघाला, तर मग तुम्ही तिसरं लग्न करणार का? तर नाही. तर तुम्ही कुठेतरी तुमची स्वप्न जी आहेत त्या स्वप्नांना जिवंत ठेवा आणि त्या स्वप्नांसाठी तुम्ही जगा. आणि आयुष्यात ते स्वप्न ज्यावेळेस तुम्ही पूर्ण करता आणि समाजामध्ये तुमचं एक वेगळं अस्तित्व, वेगळं नाव तयार करता, त्यावेळेस हा पूर्ण समाज तुम्हाला सपोर्ट करतो. ठीक आहे, त्या क्षणी तुमच्यासोबत कोणीही नसतं, पण ज्यावेळेस तुम्ही खंबीरपणे उभे राहता आणि स्वतःचे अस्तित्व तयार करता, त्यावेळेस नक्कीच जे तुमचे पती आहेत किंवा जे तुमचे मिस्टर आहेत त्यांच्यात देखील बदल नक्कीच होईल. आणि नाही झालं तरी असं समजायचं ठीक आहे, आपल्या नशिबात हे नाही आहे आणि आपण स्वतःसाठीच जगायचं. त्यामुळे जर असं काही होत असेल महिलांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत, तर त्यांनी स्वतंत्र स्वतःची लाईफ जगा आणि आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं अचीव करा, स्वप्नांसाठी जगा. आणि असं काही नसतं की आयुष्यात माणूस जन्माला पण एकटा येतो आणि शेवटी पण मरताना तो एकटाच असतो. त्यामुळे जास्त विचार करू नका समाजाचा, ना कशाचाही जास्त विचार करू नका. तुम्हाला जी योग्य वाटतं ते करा. आणि जे तुम्ही हा नाहक त्रास सहन करत आहात, हा नाहक त्रास सहन करू नका. कारण अन्यायाच्या विरुद्ध जो जास्त सहन करतो हो, जास्त तो मोठा आरोपी असतो. त्यामुळे अन्याय सहन करू नका, अन्यायाच्या विरोधात लढा. आणि जर लढायचं नसेल तर ते नशिबावरती सोडून द्या आणि स्वतःची लाईफ स्वतः चांगली जगा आणि स्वप्नांना पुन्हा उजाळा द्या आणि स्वप्नांच्या दिशेने आयुष्य जगा.